सर्वांना माझा नमस्कार. सर्व माझ्या मित्रमैत्रिणींना तुम्हाला सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव भक्ती अरुण आपले आहे. मी एका 5वी मध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकनेरगाव असे आहे. मी हे पुस्तक वाचलेले आहे. या पुस्तकाचे नाव मूर्खाचा पाहुणचार असे आहे. या पुस्तकाचे लेखक सुहास शिरवळकर असे आहे. या पुस्तकाची किंमत 50 रुपये आहे. या पुस्तकात खूप छान छान गोष्टी आहेत. ती गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. फार वर्षापूर्वी काही काळी त्रिगुणसुंदरम नावाचा एक व्यक्ती तरुण राहत होता. त्या व्यक्तीला नृत्य खूप छान येत होते. एके दिवशी त्याने असे ठरवले, माझं नाव भारतासमोर खूप मोठं करायचं आहे. म्हणून त्याने भारत यात्रेला जायचे ठरवले. मग त्यांनी सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन तो यात्रेला निघाला होता. मग तो कोण्या गाडीनेही जात नव्हता आणि कोण्या बसनेही जात नव्हता. ते पायी जात होता. ते यात्रेला जायला निघाला आणि ते जाता ते दमला होता. ते अर्ध्या वाटेत गेला होता आणि ते दमला होता. मग त्याला एक मोठेसे झाड दिसले होते. मग ते त्या झाडाखाली बसला आणि थोडीशी विश्रांती घेतली. विश्रांती घेतल्यानंतर त्याने तिथंच बसला आणि त्याला खूप तहान लागली होती म्हणून पाणी पिले. मग तिथून एक राजकुमारी आली होती आणि ती खूप दिसायला सुंदर होती आणि ते खूप दमलं होतं. धन्यवाद.